नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, स्वायत्त महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट इयर BA जो काही आंतरराष्ट्रीय विषय आहे, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा जो काही विषय आहे, या विषयासाठीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण व्यापार शर्तीचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, ते वेगवेगळे प्रकार आपण समजून घेणार आहोत. मित्र हो, आपण लास्ट लेक्चरमध्ये व्यापार शर्त म्हणजे काय ते तर समजून घेतलेलंच आहे, परंतु त्याचबरोबर अनुकूल व्यापार शर्त म्हणजे काय आणि प्रतिकूल व्यापार शर्त म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे आणि व्यापार शर्तीचे महत्त्व समजून घेतलेलं आहे. व्यापार शर्त म्हणजे दोन देशामध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार होतो, तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या संबंधित दोन देशाच्या आयात आणि निर्यात याविषयी असणाऱ्या ज्या काही कंडिशन आहेत, ज्या काही शर्ती आहेत, त्या शर्ती म्हणजेच काय, व्यापार शर्ती. एकंदरीत एका देशाने किती वस्तूची निर्यात केल्यानंतर त्याच्या बदल्यामध्ये किंवा त्याच्या मोबदल्यामध्ये त्या देशाला दुसऱ्या देशाकडून किती वस्तूची आयात करता येईल, हे ज्याच्या माध्यमातून समजते त्यालाच काय म्हणतात, व्यापार शर्त असं म्हणतात. त्याला टर्म्स ऑफ ट्रेड असं म्हणतात. व्यापार शर्त या अनेक प्रकारच्या आहेत. यातील पहिली जी काही व्यापार शर्त आहे ती म्हणजे निव्वळ वस्तुविनिमय व्यापार शर्त. व्यापार शर्तीचा हा पहिला प्रकार आहे निव्वळ वस्तुविनिमय व्यापार शर्त. यालाच इंग्लिशमध्ये नेट बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड असं म्हणतात किंवा नेट कमॉडिटी टर्म्स ऑफ ट्रेड असं म्हणतात. शॉर्टमध्ये आपण याला TTD असं म्हटलं, TTN असं म्हटलेलं आहे. TTN म्हणजे नेट बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड. नेट बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड ही संकल्पना टॉसिंग या अर्थतज्ञांनी मांडलेली आहे. कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने ही संकल्पना मांडलेली आहे, तर टॉसिंग या अर्थशास्त्रज्ञाने ही संकल्पना मांडलेली आहे. टॉसिंग यांच्या मते निव्वळ वस्तुविनिमय व्यापार शर्ती म्हणजे आयात किंमत निर्देशांक आणि निर्यात किंमत निर्देशांक यांच्यामधील शेकडा गुणोत्तर होय. मित्र हो, अतिशय सोपी असणारी संकल्पना आहे. व्यापार शर्तीचा अतिशय सोपा असणारा हा प्रकार आहे. याच्यामध्ये दोन्हींचं गुणोत्तर असतं. कोणत्या दोन गोष्टी आहेत, तर निर्यात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक आणि आयात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक. म्हणून सूत्र खाली लिहिलेलं आहे बघा. TTN म्हणजे नेट बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड. TTN इज इक्वल टू निर्यात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक भागिले आयात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक गुणिले 100. निर्यात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक आणि आयात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक यांचं शेकडा गुणोत्तर गुणिले 100 म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ या दोन्हींचं शेकडा प्रमाण काढलेलं आहे किंवा शेकडा गुणोत्तर आहे. आता सुरुवातीला आपल्याला समजून घ्यावायचं आहे की निर्यात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक म्हणजे काय आणि आयात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक म्हणजे काय. पहा, निर्यात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक कसा काढायचा, तर चालू वर्षातील निर्यात वस्तूची किंमत, चालू वर्षातील निर्यात वस्तूची किंमत भागिले आधारभूत वर्षातील निर्यात वस्तूची किंमत गुणिले 100. निर्यात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक जर काढायचा असेल तर चालू वर्षातील निर्यात वस्तूची किंमत, आता चालू वर्षातील निर्यात वस्तूची किंमत म्हणजे चालू वर्ष कुठलं आहे, 2020 आहे. या 2020मध्ये आपल्या देशाने ज्या वस्तू उत्पादित केलेल्या आहेत, मात्र की ज्या वस्तूंची निर्यात केलेली आहे, अशा निर्यात वस्तूची किंमत विचारामध्ये घेतली जाते. चालू वर्षातील निर्यात वस्तूची किंमत म्हणजे काय, जी वस्तू आपण चालू वर्षामध्ये निर्यात केली आहे त्या वस्तूची किंमत भागिले आधारभूत वर्षातील निर्यात वस्तूची किंमत. आता आधारभूत वर्षातील निर्यात वस्तूची किंमत म्हणजे काय, तर जे वर्ष हे बेस इयर मानलेलं आहे. आता 2012 हे बेस इयर मानलेलं आहे. मग जे आधारभूत वर्ष आहे त्या आधारभूत वर्षामध्ये त्या
निर्यात वस्तूची असलेली किंमत विचारामध्ये घेतली जाते. म्हणजे आज आपण ज्या वस्तूची निर्यात केलेली आहे तीच वस्तू 2012मध्ये, कारण 2012 हे आपलं उदाहरण म्हणून, खरं तर 2012 हे खऱ्या अर्थाने बेस इयर आहे, परंतु जर उदाहरण मानलं तर 2012मध्ये आज जी आपण वस्तू निर्यात केलेली आहे त्या निर्यात वस्तूची किंमत विचारामध्ये घेतली जाते. म्हणजे निर्यात वस्तूची किंमत ही 2 प्रकारची विचारामध्ये घेतली जाते. एक म्हणजे चालू वर्षातील म्हणजे आजची किंमत विचारामध्ये घेतली जाते आणि दुसरं म्हणजे आधारभूत वर्षातील किंमत विचारामध्ये घेतली जाते. जर अशा प्रकारे चालू वर्षातील निर्यात वस्तूची किंमत भागिले आधारभूत वर्षातील निर्यात वस्तूची किंमत गुणिले 100 जर हे प्रमाण मिळवलं तर ते काय असतं, निर्यात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक असतो. लक्षामध्ये तो इंडेक्स असतो. इंडेक्स कशाचा असतो, तर निर्यात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक असतो. आता आपण नेट बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड कशी मिळवलेलं आहे, तर निर्यात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक आणि आयात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक, म्हणजे 2 प्रकारच्या वस्तूच्या किमतीचा निर्देशांक विचारामध्ये घेतला आहे. एक तर निर्यात वस्तूची किंमत आणि दुसरी म्हणजे आयात वस्तूची किंमत. निर्यात वस्तूची किमतीचा निर्देशांक कसा काढला, तर चालू वर्षातील निर्यात वस्तूची किंमत भागिले आधारभूत वर्षातील निर्यात वस्तूची किंमत गुणिले 100. मला वाटतं आयात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक कसा काढायचा हे तुमच्या लक्षामध्ये आलं असणार आहे. पहा, आयात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक बरोबर चालू वर्षातील आयात वस्तूची किंमत भागिले आधारभूत वर्षातील आयात वस्तूची किंमत गुणिले 100. म्हणजे चालू वर्षातील आयात वस्तूची किंमत आणि आधारभूत वर्षातील आयात वस्तूची किंमत. इथं आता वस्तू कुठली आहे, तर निर्यात वस्तू नाही, तर ही वस्तू कसली आहे, आयात वस्तू आहे. म्हणजे इथं काय म्हटलं, चालू वर्षातील आयात वस्तूची किंमत म्हणजे चालू वर्षामध्ये म्हणजे 2020मध्ये आपण जी वस्तू आयात केली, समजा अमेरिकेकडून जी वस्तू आयात केली आहे त्या वस्तूची किंमत आणि आधारभूत वर्षातील आयात वस्तूची किंमत, म्हणजे जी वस्तू आपण आज आयात केली आहे त्या वस्तूची 2012मध्ये म्हणजे आधारभूत वर्षामध्ये किती किंमत होती यांचं शेकडा गुणोत्तर, कारण गुणिले 100 म्हटलं, यांचं शेकडा गुणोत्तर विचारामध्ये घेतलं जातं. मित्रहो, आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल, निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीमध्ये काय विचारामध्ये घेतलं जातं, तर किंमत विचारामध्ये घेतली जाते. किंमत कशाची विचारामध्ये घेतली जाते, तर निर्यात वस्तूची किंमत आणि आयात वस्तूची किंमत विचारामध्ये घेतली जाते. या दोन्हीचा निर्देशांक, शेकडा निर्देशांक किंवा शेकडा प्रमाण विचारामध्ये घेतलं जातं. पहा, सूत्रानुसार आपण जर किमती टाकल्या तर काय प्राप्त होतं ते पहा. वरील सूत्रानुसार TTN मध्ये वाढ झाली तर व्यापार शर्ती देशाला अनुकूल ठरतात. TTN म्हणजे निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीमध्ये जर वाढ झाली तर व्यापार शर्ती देशाला अनुकूल ठरतात. मात्र घट झाली तर व्यापार शर्ती प्रतिकूल ठरतात. आता अनुकूल का ठरतात वाढ झाली तर, TTN मध्ये वाढ झाली तर म्हणजे काय, वर आपण काय म्हटले, अंशस्थानी निर्यात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक म्हटले आणि छेदस्थानी काय म्हटले, आयात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक. म्हणजे अंशस्थानी काय म्हटले, निर्यात वस्तूच्या किमतीचा निर्देशांक. म्हणजे अंश जर मोठा असेल आणि छेद जर मोठा असेल, अंश मोठा म्हणजे काय, तर निर्यात वस्तूची किंमत जास्त आहे. साहजिकच आहे विद्यार्थी मित्रहो, आपण जी वस्तू निर्यात करतोय त्याची किंमत अधिक आहे आणि आपण जी वस्तू आयात करतोय त्याची किंमत काय आहे, कमी आहे. साहजिकच त्याचा फायदा आपल्याला होईल का त्याचा तोटा आपल्याला होईल, तर त्याचा फायदा आपल्याला होईल. म्हणजे निर्यात वस्तूची किंमत जास्त असणं हे आपल्या दृष्टीने फायद्याचे आहे. म्हणजे आपण जी वस्तू निर्यात करतोय त्याची किंमत काय आहे, जास्त आहे आणि आपण जी वस्तू आयात करतोय त्याची किंमत काय आहे, कमी आहे. अर्थातच TTN मध्ये वाढ झाली म्हणजे काय, तर निर्यात वस्तूची किंमत वाढलेली आहे आणि TTN मध्ये घट झाली म्हणजे काय, तर निर्यात वस्तूची किंमत कमी झालेली आहे आणि आयात वस्तूची किंमत काय झालेली आहे, वाढलेली आहे. अशा प्रकारे जर नेट बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड याच्यामध्ये वाढ झाली म्हणजे निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त याच्यामध्ये वाढ झाली म्हणजे काय, आपल्या देशाने म्हणजे भारत सरकारने अमेरिकेला जर वस्तू निर्यात केली तर त्याची किंमत वाढलेली आहे आणि घट झाली म्हणजे काय, तर साहजिकच अमेरिकेकडून आपण जी वस्तू आयात केलेली आहे त्याची किंमत काय आहे, वाढलेली आहे. आणि म्हणून नेट बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड इन्क्रीज झालं म्हणजे काय, देशाला लाभ मिळाला म्हणजे देशाला व्यापार शर्त अनुकूल ठरली आणि घट झाली म्हणजे काय, देशाला तोटा झाला म्हणजे देशाला व्यापार शर्त प्रतिकूल ठरली. उदाहरण पहा, 2012 या आधारभूत वर्षात निर्यात व आयात किंमत निर्देशांक हा अनुक्रमे 100 आणि 100 आहे.
तर साहजिकच गुणोत्तर आपल्याला काय प्राप्त होईल, 100/100. दॅट मीन्स निर्यात वस्तूच्या किंमत निर्देशांक 100 आहे आणि आयात वस्तूच्या किंमत निर्देशांक किती आहे, 100 आहे. म्हणून प्रपोर्शन किती मिळालं आपल्याला, 1/1 मिळालं. म्हणजे काय, 1 मिळालं. समजा हा जो निर्देशांक आहे हा 2019 मध्ये बदलून निर्यात किंमत निर्देशांक हा 100 वरून 181 पर्यंत वाढला आणि आयात किंमत निर्देशांक हा 100 वरून 137 पर्यंत वाढला. कारण पूर्वी आपण काय मांडलं होतं, निर्यात व आयात किंमत निर्देशांक 100 आणि 100 मांडलं होतं. आता काय झालं, निर्यात वस्तूची किंमत निर्देशांक 100 वरून 181 पर्यंत वाढला आणि आयात किंमत निर्देशांक 100 वरून 137 पर्यंत वाढला. तर आपल्याला प्रोपोर्शन किंवा व्हॅल्यू काय प्राप्त होईल, 181/137, 181/131 इज इक्वल टू 1.32. दॅट मीन्स 1.32 अशा प्रकारे व्यापार शर्त राहतील. म्हणजे निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीमध्ये म्हणजेच काय TTNमध्ये 32% सुधारणा झाली आहे. म्हणजे पूर्वी काय होती, गुणोत्तर किती मिळालं होतं, 1 मिळालं होतं. आता काय मिळालं, 1.32 मिळालं. 1.32 म्हणजे काय, हे जे पुढचं 32 आहे, 0.32 जे आहे, याचा अर्थ 32% व्यापार शर्ती आपल्या भारत सरकारसाठी सुधारलेल्या आहेत. म्हणजे 32% त्याचा लाभ आपल्याला झालेला आहे असा याचा अर्थ होतो. निर्यात किंमत निर्देशांक हा आयात किंमत निर्देशांकापेक्षा जास्त असल्यास व्यापार शर्ती देशाला अनुकूल ठरतात, हे आपल्या लक्षामध्ये आलेलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, टर्म्स ऑफ ट्रेडचा जो काही सेकंड प्रकार आहे तो म्हणजे कुठला, तर ग्रॉस बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड. ग्रॉस बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड मीन्स स्थूल वस्तू विनिमय व्यापार शर्त. याला आपण इन शॉर्टमध्ये काय म्हटले, TTG म्हटले. TTG, जी मीन्स ग्रॉस आणि TT म्हणजे टर्म्स ऑफ ट्रेड. दॅट मीन्स ग्रॉस बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड. आता ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना थोडीशी वेगळी आहे. पहा, निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीमध्ये कशाचा निर्देशांक विचारामध्ये घेतला होता, तर किमतीचा निर्देशांक विचारामध्ये घेतला होता. कारण निर्यात वस्तूच्या किंमत निर्देशांक भागिले आयात वस्तूच्या किंमत निर्देशांक असं आपण सूत्र पाहिलं होतं. म्हणजे TTNमध्ये म्हणजे काय, निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीमध्ये किमतीचा निर्देशांक विचारामध्ये घेतला होता. परंतु TTG मीन्स ग्रॉस बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड. दॅट मीन्स स्थूल वस्तू विनिमय व्यापार शर्त, याच्यामध्ये काय विचारामध्ये घेतले जाते ते एकदा पाहून घ्या. निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीची मर्यादा लक्षात घेऊन टॉसिंग यांनीच, टॉसिंग या अर्थतज्ञांनीच स्थूल वस्तू विनिमयाच्या व्यापार शर्तीची संकल्पना विकसित केली. म्हणजे निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त कुणी मांडली, टॉसिंग यांनीच मांडली. आणि स्थूल वस्तू विनिमय व्यापार शर्त कुणी मांडली, तर टॉसिंग यांनीच मांडली. अगोदर कोणती मांडली होती, निव्वळ मांडली होती आणि नंतर कुठली मांडली सुधारणा करून, तर स्थूल मांडली. आता त्याची जी काही व्याख्या आहे ती समजून घ्या. स्थूल वस्तू विनिमय व्यापार शर्ती म्हणजे आयात वस्तूच्या संख्येच्या निर्देशांकाचे निर्यात वस्तूच्या संख्येच्या निर्देशांकाशी असलेलं शेकडा प्रमाण. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. स्थूल वस्तू विनिमय व्यापार शर्त म्हणजे काय, तर आयात वस्तूच्या संख्येच्या निर्देशांकाचे निर्यात वस्तूच्या संख्येच्या निर्देशांकाची. म्हणजे इथं काय विचारामध्ये घेतले, तर आयात वस्तूची संख्या आणि निर्यात वस्तूची संख्या. निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीमध्ये काय विचारामध्ये घेतलं होतं, निर्यात वस्तूची किंमत विचारामध्ये घेतली होती आणि आयात वस्तूची किंमत विचारामध्ये घेतली होती. कुठल्या ह्याच्यामध्ये, तर निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीमध्ये TTNमध्ये. पण TTG म्हणजे स्थूल वस्तू विनिमय व्यापार शर्तीमध्ये मात्र काय विचारामध्ये घेतले, संख्या विचारामध्ये घेतली. संख्या कशाची विचारामध्ये घेतली, तर निर्यात वस्तूची संख्या आणि आयात वस्तूची संख्या. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सूत्र जर पाहिलं तर वर आता निर्यात आहे का खाली आयात आहे हे आपल्याला समजून घ्यावायचं आहे. सूत्र पहा, TTG इज इक्वल टू आयात वस्तूच्या संख्येचा निर्देशांक भागिले निर्यात वस्तूच्या संख्येचा निर्देशांक गुणिले 100. विद्यार्थी मित्रांनो, इथं काय घेतलं, या संख्या विचारामध्ये घेतली. आयात वस्तूची संख्या किंवा आयात वस्तूच्या संख्येचा निर्देशांक आणि निर्यात वस्तूच्या संख्येचा निर्देशांक गुणिले 100 म्हणजे यांचं शेकडा प्रमाण. खरं तर TTNमध्ये म्हणजे निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीमध्ये आपण अंशस्थानी काय घेतलं होतं, तर निर्यात घेतली होती आणि छेदस्थानी काय विचारामध्ये घेतलं होतं, तर आयात विचारामध्ये घेतली होती. दुसरा फरक अजून तुम्हाला सांगतो. आपण निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीमध्ये काय केलं होतं, तर किंमत विचारामध्ये घेतली होती. म्हणजे
निर्यात वस्तूची किंमत विचारामध्ये घेतली होती आणि आयात वस्तूची किंमत विचारामध्ये घेतली होती. मात्र आपण या TTGमध्ये म्हणजे ग्रॉस बार्टर टर्म्स ऑफ ट्रेडमध्ये काय विचारामध्ये घेतो आहे, दोन फरक आहे याच्यामध्ये बघा. याच्यामध्ये एक तर आपण काय विचारामध्ये घेतो या, किंमत विचारामध्ये न घेता संख्या विचारामध्ये घेतो या, किंमत विचारामध्ये न घेता संख्या विचारामध्ये घेतो. दुसरा फरक अजून एक असा की आपण या TTGमध्ये आयात अंशस्थानी घेतो या आणि निर्यात छेदस्थानी घेतो या. मात्र TTNमध्ये काय केलं होतं, निर्यात वर घेतली होती आणि आयात खाली घेतली होती. पण TTGमध्ये काय करतो आपण, आयात वर घेतो या आणि निर्यात खाली घेतो या. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल इथं काय, आयात वस्तूच्या संख्येचा निर्देशांक भागिले निर्यात वस्तूच्या संख्येचा निर्देशांक. म्हणजे जी वस्तू आयात वस्तूच्या संख्येचा निर्देशांक म्हणजे काय, तर जी वस्तू आपण आयात करतो त्यांची संख्या किती आहे आणि जी वस्तू निर्यात करतोय त्यांची संख्या किती आहे. म्हणजे TTNमध्ये त्यांची किंमत विचारामध्ये घेतली होती, तर TTGमध्ये काय विचारामध्ये घेतले, तर त्यांची संख्या विचारामध्ये घेतलेली आहे. पुढे पाहूया, आयात वस्तूच्या संख्येचा निर्देशांक कसा काढायचा ते पहा. आयात वस्तूच्या संख्येचा निर्देशांक इज इक्वल टू चालू वर्षातील आयात वस्तूची संख्या भागिले आधारभूत वर्षातील आयात वस्तूची संख्या. इथं असंच आहे, फक्त किंमत या शब्दाऐवजी आपण संख्या हा शब्द त्यामध्ये इन्क्लूड किंवा ॲड केलेला आहे किंवा बदललेला आहे. पहा इथं चालू काय काढायचं आपल्याला, आयात वस्तूच्या संख्येचा निर्देशांक काढावायचा आहे. साहजिकच आहे, चालू वर्षातील आयात वस्तूची संख्या, इथं चालू वर्षातील आयात वस्तूची किंमत नाहीत, काढायचं काय आपल्याला, संख्येचा निर्देशांक काढायचा आहे आणि ती पण कशाचा, आयात वस्तूच्या. म्हणून काय केले, चालू वर्षातील आयात वस्तूची संख्या भागिले आधारभूत वर्षातील आयात वस्तूची संख्या गुणिले 100. आता चालू वर्ष म्हणजे काय हे तर तुम्हाला सांगितले, परत आधारभूत वर्ष म्हणजे काय हे पण तुम्हाला मी अगोदरच क्लिअर केलेलं आहे. तसंच आहे निर्यात वस्तूच्या संख्येचा काय काढायचं आहे, संख्येचा निर्देशांक काढावायचा आहे, पण कुठल्या, तर निर्यात वस्तूच्या. म्हणून सूत्रामध्ये काय येईल, चालू वर्षातील निर्यात वस्तूची संख्या भागिले गुणिले नाही भागिले आधारभूत वर्षातील निर्यात वस्तूची संख्या गुणिले काय 100. अशा प्रकारे शेकडा प्रमाण काढलं जातं. कशाचं, तर निर्यात वस्तूच्या संख्येचा निर्देशांक आणि आयात वस्तूच्या संख्येचा निर्देशांक. एक उदाहरण पाहूया. समजा 2012 या आधारभूत वर्षामध्ये आयात व निर्यातीच्या संख्येचा निर्देशांक, आयात व निर्यातीच्या संख्येचा निर्देशांक आपण जर विचारामध्ये घेतला तो किती आहे, तर 100 आहे. साहजिकच 100 भागिले 100 बरोबर किती येईल, 1/1 बरोबर 1/1 येईल. पुढे पहा, जर 2019 या वर्षामध्ये तो बदलून निर्यातीचा निर्देशांक 137 पर्यंत वाढला व आयातीचा निर्देशांक 181 पर्यंत वाढला. म्हणजे पूर्वी निर्यातीचा निर्देशांक किती होता, 100 होता, तो आता किती वाढला, 137 पर्यंत वाढला. व आयातीचा निर्देशांक पूर्वी किती होता, 100 होता, तो आता कितीपर्यंत वाढला, 181 पर्यंत वाढला. तर साहजिक सूत्रानुसार जर आपण किमती टाकल्या तर काय येईल, 181 भागिले 137 इज इक्वल टू काय होईल, 1/32 येईल. 1/32 म्हणजे येईल म्हणजे काय, TTG या 32% सुधारले आहेत. अर्थात 2012च्या तुलनेत आता 1/32 हे तर पूर्वी किती आलं होतं, 1/1 आलं होतं, आता किती आलं, 1/32 आलेलं आहे. याचा अर्थ काय होतो पहा, 2012च्या तुलनेमध्ये 2019मध्ये निव्वळ निर्यात वस्तूच्या बदल्यात 32% जादा आपल्याला आयात वस्तू करता आलेल्या आहेत असं याचा अर्थ होतो. पूर्वी किती होती, 1/1 म्हणजे निर्यात किती, एक करायची, एका वस्तूची निर्यात करायची, त्याच्या बदल्यामध्ये किती वस्तू आयात करता येत होत्या, तर एकच वस्तू आपल्याला आयात करता येत होती. आता मात्र काय झालं, आपण निर्यात फक्त एका वस्तूची करायची, पण वस्तू मिळवायची किती, 1.32 मिळवायच्या. म्हणजे याचा अर्थ 32% जादा वस्तूची आपल्याला आयात करता येते. म्हणजे जेवढी निर्यात केली त्याच्या 32% जादा आपल्याला आयात करता येते असा याचा अर्थ होतो. एक पुढचा प्रकार आहे तो म्हणजे उत्पन्न व्यापार शर्त म्हणजे इन्कम टर्म्स ऑफ ट्रेड. विद्यार्थी मित्रांनो, शब्द याच्यामध्ये काय आहे, वर्ड इज दॅट इन्कम टर्म्स ऑफ ट्रेड. टर्म्स ऑफ ट्रेड पण कोणत्या प्रकारचं, तर इन्कम टर्म्स ऑफ ट्रेड. विद्यार्थी मित्रांनो, इन्कम टर्म्स ऑफ ट्रेड कसं काढायचं, हाऊ टू कॅल्क्युलेटेड इन्कम टर्म्स ऑफ ट्रेड. मित्र हो, आपण एक इथं व्याख्या घेतलेली आहे. खरं तर व्याख्या समजून घेण्याच्या अगोदर ही संकल्पना कोणी फॉर्म केली हे एकदा पाहूया. डोरेस आणि स्टेले
अर्थतज्ञ आहेत लोरेन्स आणि स्टेले यांनी उत्पन्न व्यापार शर्तीची संकल्पना मांडली। एखाद्या वेळेस एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त कोणी मांडली, स्थूल वस्तू विनिमय व्यापार शर्त कोणी मांडली किंवा इन्कम टर्म्स ऑफ ट्रेड ही जी काही संकल्पना आहे ती कोणी मांडली। तर लोरेन्स आणि स्टेले या अर्थतज्ञाने उत्पन्न व्यापार शर्तीची संकल्पना मांडली। उत्पन्न व्यापार शर्तीमध्ये किमतीचा निर्देशांक आणि संख्येचा निर्देशांक विचारामध्ये घेतला जातो। किमतीचा निर्देशांक आणि संख्येचा निर्देशांक या दोन्हीचा विचार केलेला आहे। म्हणून सूत्रानुसार पहा, उत्पन्न व्यापार शर्त म्हणजे निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त आणि निर्यात वस्तूच्या संख्येचा निर्देशांक यांचा असलेला गुणाकार, यांचा भागाकार नाही आहे, यांचं प्रोपोर्शन नाही आहे, तर यांचं मल्टिप्लिकेशन आहे, याचा अर्थ यांचा गुणाकार आहे। विद्यार्थी मित्रांनो, उत्पन्न व्यापार शर्तीमध्ये आपण पूर्वी ज्या दोन संकल्पना समजून घेतल्या त्या दोन संकल्पनेचा गुणाकार आहे। पहा, पहिली संकल्पना कोणती समजून घेतली होती, तर निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त। याच्यामध्ये काय विचारामध्ये घेतलं होतं, किंमत विचारामध्ये घेतली होती। नंतर दुसरी संकल्पना समजून कोणती घेतली, तर स्थूल वस्तू विनिमय व्यापार शर्त संकल्पना समजून घेतली। याच्यामध्ये काय पाहिलं होतं, तर संख्येचा निर्देशांक पाहिलं होतं। आता या दोन्हीचा गुणाकार आहे, म्हणजे पहिली संकल्पना आणि दुसरी संकल्पना यांचा गुणाकार म्हणजे तिसरी संकल्पना। मी हेच वाक्य पुन्हा एकदा रिपीट करतो या, पहिली संकल्पना गुणिले दुसरी संकल्पना। एक्झाममध्ये असं लिहू नका, परंतु पहिली संकल्पना म्हणजे काय, किमतीचा निर्देशांक, आणि दुसरी संकल्पना म्हणजे काय, संख्येचा निर्देशांक। यांचा गुणाकार म्हणजे काय, उत्पन्न व्यापार शर्त। आता या दोन्हींचा गुणाकार म्हणजे उत्पन्न व्यापार शर्त कशी येईल ते एकदा समजून घ्या। पहा, पहिल्या संकल्पनेत किंमत निर्देशांक विचारामध्ये घेतला होता, म्हणजे किंमत विचारामध्ये घेतली होती। तर दुसऱ्या संकल्पनेमध्ये संख्येचा निर्देशांक विचारामध्ये घेतला होता, म्हणजे संख्या विचारामध्ये घेतली होती। मग किंमत गुणिले संख्या, पहा किंमत गुणिले संख्या। आता किंमत म्हणजे काय, समजा एका पेनाची किंमत, पेन किती आहेत, 2 आहेत, 2 पेन म्हणजे 2 म्हणजे काय आली, संख्या आली, आणि त्याची किंमत किती आहे, 5 रुपयाला पेन, म्हणजे 5 गुणिले काय येईल, 2। जर एखाद्या विक्रेत्याने 2 पेन विक्री केले, किती पेन विक्री केले, 2, 2 म्हणजे काय, संख्येचा निर्देशांक म्हणजे संख्या 2, आणि किती किमतीला हे सेल केले, तर 5 रुपये पर पेन हा 5 रुपये किमतीला सेल केला, म्हणजे 5 गुणिले 2, तर विक्रेत्याला किती मिळतील, तर 10 रुपये मिळतील। हे 10 रुपये हे विक्रेत्याचं काय असेल, उत्पन्न असेल, बरोबर आहे। म्हणजे किंमत गुणिले संख्या जर विचारामध्ये घेतली तर काय मिळतं, तर उत्पन्न मिळतं। म्हणून आपल्यासमोर संकल्पना काय आहे, उत्पन्न व्यापार शर्त। उत्पन्न व्यापार शर्तीमध्ये सूत्र काय लिहिले बघा, उत्पन्न व्यापार शर्ती म्हणजे निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त। निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त म्हणजे काय, तर किंमत आणि निर्यात वस्तूच्या संख्येचा निर्देशांक। निर्यात वस्तूच्या संख्येचा निर्देशांक म्हणजे एक प्रकारे काय, स्थूल वस्तू विनिमय व्यापार शर्तीमध्ये जो छेदस्थान आहे तो छेदस्थान इथं विचारामध्ये, म्हणजे किंमत गुणिले संख्या यांचा काय गुणाकार आहे। देशाला निर्यातीपासून किती उत्पन्न मिळते हे केवळ निर्यात वस्तूच्या किमतीवर अवलंबून नसतं, तर देश किती निर्यात करू शकतो यालाही महत्त्व आहे। म्हणजे किंमत केवळ विचारामध्ये घेणं चुकीचं आहे, तर संख्यासुद्धा विचारामध्ये घेतली पाहिजे। बऱ्याचदा विकसनशील देशाची आयात करण्याची क्षमता निर्यातीपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असते। निर्यात वस्तूची किंमत अधिक ठेवली तर व्यापार अटी सुधारतात, परंतु विदेशातील मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असेल तर निर्यातीपासूनचे उत्पन्न कमी होते, परिणामी व्यापार शर्ती प्रतिकूल होतात। सूत्र मी तुमच्या इथे दिलेलं आहे की उत्पन्न व्यापार शर्त म्हणजे काय, तर उत्पन्न व्यापार शर्त इज इक्वल टू निर्यात वस्तूच्या संख्येचा निर्देशांक गुणिले निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त। म्हणजे इथं संख्येचा निर्देशांक म्हणजे संख्या म्हणजे 2 पेन, किती, 2 पेन, गुणिले निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त म्हणजे काय, निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीमध्ये काय असतं, किंमत असते, म्हणजे संख्या गुणिले किंमत म्हणजेच काय मिळणार आहे, उत्पन्न प्राप्त होणार आहे। एक पुढची संकल्पना आहे, पुढचा प्रकार आहे तो म्हणजे कुठला, तर एकेरी उत्पादन घटक व्यापार शर्त, सिंगल फॅक्टरल टर्म्स ऑफ ट्रेड। आता सिंगल फॅक्टरल टर्म्स ऑफ ट्रेड म्हणजे काय हे आपण समजून घ्या। तत्पूर्वी ही संकल्पना कोणी मांडली ते एकदा पहा। ही संकल्पना प्राध्यापक वायनर यांनी मांडलेली आहे। मित्रांनो, एक्झाममध्ये हे एखाद्या वेळेस तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की सिंगल फॅक्टरल टर्म्स ऑफ ट्रेड ही संकल्पना कोणी फॉर्म केली, तर प्राध्यापक वायनर यांनी ही संकल्पना मांडलेली आहे। निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीला निर्यात वस्तूच्या उद्योगाच्या उत्पादकता निर्देशांकाने जर गुणले तर एकेरी उत्पादन घटक व्यापार शर्त प्राप्त होतात। या सिंगल फॅक्टरल टर्म्स ऑफ ट्रेडलाच काय म्हणतात, एकेरी उत्पादन घटक व्यापार शर्त असं म्हणतात।
आता एकेरी उत्पादन घटक व्यापार शर्त कशी काढायची, तर निर्यात उद्योगातील उत्पादकता निर्देशांक. निर्यात उद्योगातील उत्पादकता निर्देशांक. आता निर्यात उद्योगातील उत्पादकता निर्देशांकाला कशाने गुणले, तर TTNने गुणले. TTNने म्हणजे कोणी, निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीनं गुणलेलं आहे. निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त म्हणजे पहिली संकल्पना. तर याला कशाने गुणलेलं आहे, तर निर्यात उद्योगातील उत्पादकता निर्देशांक. आता निर्यात उद्योग म्हणजे आपण आपल्या देशामध्ये एक उद्योग असा आहे की ज्या उद्योगामध्ये तयार झालेली वस्तू ती आपण काय करतोय, निर्यात करतोय. मग त्या उद्योगाची असणारी उत्पादकता मीन्स प्रोडक्टिव्हिटी यांचा काढलेला निर्देशांक. लक्षामध्ये आलं. एकेरी उत्पादन घटक व्यापार शर्तीमध्ये काय विचारामध्ये घेतलं, या निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त मल्टिपल कशामध्ये गुणाकार केलेला आहे, तर निर्यात उद्योगातील उत्पादकता निर्देशांकाने त्याला गुणलेला आहे. तर निर्यात उद्योगातील उत्पादकता म्हणजे काय, आपला जो निर्यात उद्योग आहे त्याची असणारी उत्पादकता. याचं दुसरं सूत्र लिहिले बघा, निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त म्हणजेच काय, TTN. हे TTN म्हणजेच काय म्हटलं इथं, निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त. आणि गुणिले जे आहे ते पुढचं आहे असं आहे, निर्यात उद्योगातील उत्पादकता निर्देशांक. मित्रहो, जर देशाच्या निर्यात उद्योगातील उत्पादकतेत पहा, या संकल्पनेनुसार जर देशाच्या निर्यात उद्योगातील उत्पादकता जर वाढली, तर निर्यात उद्योगातील उत्पादकता म्हणजे आपल्या देशामध्ये असा एक उद्योग आहे की जो तयार होणारी वस्तू काय करत आहे, निर्यात करत आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, निर्यात उद्योग म्हटलं. मग अशा प्रकारे निर्यात उद्योगातील उत्पादकतेत वाढ झाली म्हणजे त्या उद्योगाची उत्पादकता म्हणजे काय, उत्पादन तयार करण्याची क्षमता वाढली तर व्यापार शर्ती काय होतील, प्रतिकूल होऊन घटक व्यापार शर्ती मात्र अनुकूल होतात. म्हणजे घटक व्यापार शर्ती म्हणजे उत्पादन घटकाच्या संदर्भात व्यापार शर्ती काय होतात, आपल्याला अनुकूल होतात. उदाहरणार्थ, आयात उद्योगाच्या तुलनेत निर्यात उद्योगातील उत्पादकतेत सुधारणा झाल्यामुळे किमती कमी होतात, म्हणजेच घटक व्यापार शर्तीमध्ये काय होते, सुधारणा होते, असा याचा अर्थ आहे. आणि लास्ट टाईप इज दॅट डबल फॅक्टरल टर्म्स ऑफ ट्रेड, दॅट मीन TTD. TTD मीन्स D मीन्स डबल फॅक्टरल अँड TT मीन्स टर्म्स ऑफ ट्रेड. म्हणजे डबल फॅक्टरल टर्म्स ऑफ ट्रेड म्हणजे काय, दुहेरी घटक व्यापार शर्त. आपण एक चौथा प्रकार कुठला समजून घेतला होता, एकेरी उत्पादन घटक व्यापार शर्त. आता कोणता प्रकार विचारामध्ये घेतोय, समजून घेतोय, तर दुहेरी उत्पादन घटक व्यापार शर्त. आता या एकेरी आणि दुहेरी, एकेरीमध्ये फक्त काय केलं होतं, तर निर्यात उद्योगाच्या उत्पादकता निर्देशांक विचारामध्ये घेतला होता. फक्त निर्यात उद्योगाचा उत्पादकता निर्देशांक विचारामध्ये घेतला होता. परंतु दुहेरी घटक व्यापार शर्तीमध्ये मात्र आपण दोन्ही उद्योगाचा उत्पादकता निर्देशांक विचारामध्ये घेणार आहोत. दोन्ही उद्योगाचा म्हणजे कुठला, निर्यात उद्योगाचा आणि आयात उद्योगाचा उत्पादकता निर्देशांक विचारामध्ये घेणार आहोत. पहा संकल्पना, निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीला निर्यात उद्योगाच्या उत्पादकता निर्देशांकाचे आयात उद्योगाच्या उत्पादकता निर्देशांकाशी असलेल्या प्रमाणाने गुणलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, पहा याच्यामध्ये काय आहे, तर निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीला, निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त म्हणजे काय, TTN म्हणजे पहिली संकल्पना. याला गुणायचं आहे कशाने, तर दोन उद्योगाच्या उत्पादकता निर्देशांकाच्या प्रमाणाने गुणायचं आहे. दोन उद्योगाच्या उत्पादकता निर्देशांक म्हणजे कुठला, तर निर्यात उद्योगाचा उत्पादकता निर्देशांक आणि आयात उद्योगाचा उत्पादकता निर्देशांक. म्हणजे निर्यात उद्योगाचा उत्पादकता म्हणजे आपण जी वस्तू निर्यात करतोय त्याची त्या उद्योगाची असणारी उत्पादकता, आणि जी वस्तू आपण आयात करतोय, अमेरिकेकडून जर वस्तू आयात केली तर अमेरिकेच्या उद्योगाची असणारी उत्पादकता, या दोन्हीचं जे काही प्रमाण आहे, या दोन्हीच्या प्रमाणाला कशाने गुणायचं, TTNने गुणायचं आहे. म्हणून सूत्र खाली लिहिले, TTD इज इक्वल टू निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त गुणिले निर्यात उद्योगातील उत्पादकता निर्देशांक भागिले आयात उद्योगातील उत्पादकता निर्देशांक. पहा TTN म्हणजे, TTD म्हणजे काय, निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त म्हणजे TTN गुणिले कशाने आपण घेतलं, याला कशाने गुणलं, तर निर्यात उद्योगातील उत्पादकता निर्देशांक. इथं म्हटले निर्यात उद्योगातील उत्पादकता निर्देशांक आणि आयात उद्योगातील उत्पादकता निर्देशांक. म्हणजे उत्पादकता निर्देशांकाने काय करायचे, गुणायचे. पण कोणत्या उत्पादकता निर्देशांकाने, तर निर्यात उद्योगातील उत्पादकता निर्देशांक आणि आयात उद्योगातील उत्पादकता निर्देशांक. देशाच्या निर्यात उद्योगातील उत्पादकतेतील बदलाचा आणि आयात उद्योगातील उत्पादन घटकाच्या उत्पादन तयार करण्याच्या कार्यक्षमतेत झालेल्या बदलाचा याच्यामध्ये विचार केला जातो.
जर देशाच्या दुहेरी उत्पादन घटक व्यापार शर्तीमध्ये सुधारणा झाली तर त्याचा अर्थ देशाच्या निर्यात उद्योगातील उत्पादन घटकांची उत्पादकता देशाच्या आयात उद्योगातील उत्पादन घटकाच्या उत्पादकतेतील वाढीपेक्षा अधिक आहे असा याचा अर्थ होतो। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये अर्थात या व्हिडिओमध्ये आपण व्यापार शर्तीचे प्रकार समजून घेतले। व्यापार शर्तीचे 5 प्रकार आपण समजून घेतलेले आहेत। या 5 प्रकारामध्ये पहिला प्रकार कोणता समजून घेतला तर निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त। या निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीमध्ये काय केलं तर किंमत विचारामध्ये घेतली, किमतीचा निर्देशांक विचारामध्ये घेतला। तर जी काय दुसरा प्रकार पाहिला स्थूल वस्तू विनिमय व्यापार शर्त, याच्यामध्ये काय विचारामध्ये घेतली तर संख्या विचारामध्ये घेतली, बरोबर आहे, संख्येचा निर्देशांक विचारामध्ये घेतला। आणि जो काय तिसरा प्रकार आहे उत्पन्न व्यापार शर्त, या उत्पन्न व्यापार शर्तीमध्ये दोन्हीचा गुणाकार पाहिला। पहिली संकल्पना आणि दुसरी संकल्पना याचा गुणाकार पाहिला, म्हणजे पहिली संकल्पना म्हणजे निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्त म्हणजे किंमत, आणि दुसरी संकल्पना म्हणजे काय स्थूल वस्तू विनिमय व्यापार शर्त, याच्यामध्ये संख्या म्हणजे किंमत गुणिले संख्या, किंमत गुणिले संख्या म्हणजेच काय उत्पन्न व्यापार शर्त। तर चौथा जो प्रकार पाहिला तो म्हणजे कुठला एकेरी उत्पादन घटक व्यापार शर्त। याच्यामध्ये आपण काय पाहिलं TTNला निर्यात उद्योगाचा उत्पादकता निर्देशांक पाहिला, म्हणजे फक्त निर्यात उद्योगाचा आयात उद्योगाचा उत्पादकता निर्देशांक पाहिलेला नाही, फक्त निर्यात उद्योगाचा उत्पादकता एकाच उद्योगाचा, एक उद्योग म्हणजे निर्यात उद्योग आणि दुसरा उद्योग म्हणजे कुठला तर आयात उद्योग, पण आयात उद्योगाचा उत्पादकता निर्देशांक न पाहता केवळ आपण निर्यात उद्योगाचा उत्पादकता निर्देशांक विचारामध्ये घेतल्यामुळे याला काय म्हटलं एकेरी म्हटले, एकेरी उत्पादन घटक व्यापार शर्त। मात्र दुहेरीमध्ये काय पाहिलं आपण तर निर्यात उद्योगाचा उत्पादकता निर्देशांक त्याचबरोबर आयात उद्योगाचा उत्पादकता निर्देशांक सुद्धा काय घेतला आपण विचारामध्ये घेतला, आणि म्हणून याला काय म्हटलं दुहेरी उत्पादन घटक व्यापार शर्त म्हटलं। मला एक विश्वास आहे की विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोप्या शब्दामध्ये तुमच्यासमोर व्यापार शर्तीचे जे काही प्रकार आहेत ते पोहोचवलेले आहेत, ते समजून सांगितलेले आहेत। आता आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।